हॅलो नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। माहेरी काही दिवस राहिलो ना की आपल्या घरी जावंच लागतं आणि शेवटी आपल्या घराची ओढ ही लागतेच। निकिता चालली आहे आता तिच्या सासरी, कारण विवांचा बर्थडे आहे, त्यासाठी 2 दिवस आधीच चालली आहे थोडीशी प्लॅनिंग करण्यासाठी। आणि सकाळीच निघत होती, त्यामुळे मुलं उठले आणि रावी तर अर्ध झोपीतच होती। मूर्तिजापूरला तिचं सासर आहे आणि तशी राहते ती पुलगावला, त्यामुळे याच एरियात आहे। आणि तिचं म्हणजे आता तरी कमी झालंय, पण तरी सुद्धा वर्षातून बरेचदा येणं होतं, पण असं राहणं होत नाही। आता मी येते स्पेशली उन्हाळ्यासाठी, म्हणून ती सुद्धा येते। तर असं सगळेजण एकत्र असलो, हे चिल्लेपिल्ले असले, मुलांबरोबर कसा वेळ जातो, सगळ्यांबरोबर कसा वेळ जातो ना माहिती पडत नाही। पण तरी सुद्धा 10-12 दिवसाच्या वर मी सुद्धा जास्त राहत नाही। यावेळी सगळ्यांचे बर्थडेज ॲनिव्हर्सरीज होत्या, सगळं करून जायचं होतं ना, म्हणून मी सुद्धा 15 दिवसापेक्षा जास्त राहिले। आणि आता निकिता गेली की उद्या आम्हाला सुद्धा विवांच्या बर्थडेला मूर्तिजापूरला जायचंच आहे। दादाला पा देतो, दादाला पा दे। अरे बापरे, लहान मुलांचा एकदा लळा लागला ना की मग सोडायची इच्छा होत नाही। सुरुवातीला रावी काही आमच्याजवळ आलीच नाही, कारण वर्षभरापासून लहान मुलं काय ओळखतात, फोनवर तेवढं बोलणं होतं। पण तरीसुद्धा असं प्रत्यक्षात ना ती 2-3 दिवस तर आलीच नाही, ना रियांशकडे ना माझ्याकडे। पण नंतर ती रियांशकडे माझ्याकडे मस्त खेळली आणि मस्त राहिलो। आता मुलांचं तर झालंच, पण आता बहिणीबद्दल सांगायचं झालं तर बहीण ना हे फक्त नातं नाही आहे, खरं तर आपल्या आयुष्यात ना खूप मैत्रिणी येतात, काही हरवतात, काही राहतात, पण एक मैत्रीण अशी असते जी आयुष्यभरासाठी असते, ती म्हणजे आपली बहीण। आता बहिणी म्हणून आपण बरेचदा भांडतो, ओरडतो, रुसतो, पण प्रेमही करतो। बहिणींचं नातं खरंच वेगळं असतं जरा इतर नात्यांपेक्षा। आपल्याला कोणी न बोलताही समजून घेत असेल तर ती आपली बहीण असते। आणि एखादी गोष्ट जी आपल्याला कोणाशीच शेअर करायची नसते, ती फक्त आणि फक्त आपण आपल्या बहिणीसोबतच करतो। ज्यांच्या बहिणी आहेत ना त्या खरंच रिलेट करू शकतील, मला पूर्णपणे खात्री आहे। रियांश उठलाच होता, आता तो ब्रश करतोय आणि मी बेड आवरून घेतला, दोन्हीही बेड आवरून घेतले। आणि आता त्यानंतर नॉर्मल रुटीनच असणार आहे। आणि यावर्षी जसं मी ठरवलं होतं की सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट घ्यायचं। खरं तर ही माझ्यासाठी ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण यावेळी जरा काहीतरी वेगळं घडतं आहे। म्हणजे नेहमी काय होतं, मी आले ना इकडे की मी सगळं घेऊन जाते, म्हणजे साडी असू देत, रियांशसाठी कपडे असू देत, किंवा इतर काहीही छोट्या मोठ्या गोष्टी असू देत। पण यावर्षी मी ठरवलं आहे की आपण मेहनत करतोय, कष्ट करतोय, त्यातून आपल्याला थोडेफार पैसेही मिळतात। मग आपण सगळ्यांसाठी यावेळी काही ना काही अगदी छोटं मोठं कसं का ज्यांना जसं हवं आहे ना तसं गिफ्ट घ्यायला पाहिजे। तर मी यावर्षी विचारच करून आले होते आणि सगळ्यांसाठी ऑलमोस्ट गिफ्ट घेऊन झालेले आहेत। फक्त आता स्नेहल आणि बाबा राहिले आहेत। आणि बाबांचं असं होतं की आपले बाबा असेच असतात ना, सुरुवातीलाही असेच असायचे, म्हणजे आपल्यासाठी खूप काही नाही, पण जे लागतं ना ते सगळं त्यांनी केलेलं आहे। कारण त्यावेळची सिच्युएशन ना एवढी काही चांगली नव्हती। 3 भावंडं, त्यानंतर माहिती आहे सगळ्यांना आता मला काय म्हणायचं आहे। आत्ता आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करतो आणि त्यांच्यासोबतच ना आपणही आपला विचार करतो, पण त्यावेळी कसं फक्त मुलांचा विचार करायचे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांना कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्यात आणि अजूनही ते करतात। त्यांना ती सवयच लागलेली आहे, म्हणजे दुखत असेल किंवा खरंच ती गोष्ट हवी असेल तर जोपर्यंत त्याची अत्यंत गरज आहे ना ती वस्तू ती घेणारच नाही, डॉक्टरकडे सुद्धा जायला मागे बघणार। तर या अगदी नॉर्मल गोष्टी आहेत त्यांच्यासाठी। मग म्हटलं की आज त्यांच्यासाठी सुद्धा जे त्यांना घ्यायचं आहे किंवा गरज आहे ना त्यांना तेच घेऊन देते। तर दुपारची नाश्ता वगैरे करून तयारी केली, स्नेहलला जायचं होतं शॉपमध्ये, तर तिच्यासोबत मी आले ट्रेंड्समध्ये। सगळ्यात आधी आता तिला कुर्ती टॉप जे काय आवडेल ना ते इथून घेऊन देते आणि आमची शॉपिंग झाली की मग बाबांना बोलवते। स्नेहलला कुर्ती घ्यायच्या होत्या आणि 5-6 कुर्ती सिलेक्ट केल्या, त्यानंतर ती ट्राय करते। आणि ही जी मी कुर्ती घातली आहे ना ती मी ट्रेंड्समधूनच घेतलेली आहे। आता आम्ही इतक्या ऑड टायमिंगला आलो होतो ना, काहीच गर्दी नव्हती, खूपच कमी गर्दी, अगदी आरामात सगळं ट्राय करून बघता आलं। आणि कुर्तीज घ्यायच्या होत्या स्पेशली, तर सगळ्यात आधी कुर्तीज बघितल्या, तर कुर्तीज तिने सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या आम्ही घेतल्याही। पण म्हटलं की जवळच मॅक्स आहे, तिथे सुद्धा जाऊन बघू, तिथे काही टॉप कुर्ती जे काय आवडतं ते घेता येईल। तर मॅक्समध्ये आलो आणि मॅक्समधूनही
आता कुर्तीज तर झाल्या होता, मग म्हटलं की टॉप किंवा असं टी शर्ट टाईप घे, म्हणजे तेही जाताना कुठे बाहेर जाताना घालता येतं. फॉर्मल कपडेही आपल्याजवळ पाहिजेत आणि असं बाहेर फिरायला जाताना किंवा नॉर्मल बाहेर जाताना असे टॉप किंवा टी शर्ट्स वगैरे पाहिजे असतात. तर हे एक आवडलं. आणि आणखी एक आहे, आमची शॉपिंग झालीच होती, त्यानंतर मी बाबांना बोलावून घेतलं आणि रियांशसाठी ना आता मी गिफ्ट्स घेतलेले आहेत, त्याला दाखवले नाही आहेत, पण त्याच्यासुद्धा आवडीने एक गिफ्ट मला त्याच्यासाठी घ्यायचं होतं, ते पुढे दाखवते. आता बाबांसाठी खरं तर मी यावेळी शूज घेणार होती. म्हटलं शूज त्यांना कम्फर्टेबल वाटतील, पण शूज चांगले शूज सुजितनीच त्यांना दिलेले आहेत, तर ते त्यांच्याकडे होते. मग मी छान अशी बाबांसाठी चप्पल घेऊन दिली. आणि रियांशसाठीचं गिफ्ट आहे हे वॉच. आता सगळं जे घेतलं आहे ना ते त्याला माहिती नाही आणि पुढेही मला घ्यायचे आहेत, ते काहीतरी प्लॅनिंग आहे, ते तुम्हाला पुढे कळेल. पण एक तरी म्हटलं की त्याच्या आवडीने घ्यावं म्हणून त्याला घेऊन आले. आणि त्याच्यासाठी एक स्पोर्ट्स वॉच घ्यायची आहे. त्याच्या हातात जी आहे तीसुद्धा चांगलीच आहे, ती लास्ट बड्डेला माझ्या मैत्रिणीने दिली होती आणि ती चालू आहे, अजूनही मस्त चालते. ही आहे ती वॉच. पण म्हटलं की चला आपल्याकडूनही एक स्पोर्ट्स वॉच त्याच्यासाठी घ्यायची आहे. आणि आता तशी न घेताना नॉर्मल जे डायल असतं ना तशी वॉच घेतली आहे. आणि त्याला समजतं आता घड्याळ. आता इकडचीच लोकं नाही तर रियांशसाठी, अश्विनसाठी, सगळ्यांसाठी मी यावेळी गिफ्ट घेतलेली आहे. आणि खरं सांगू, स्वतःच्या कमाईतून जेव्हा असं आपण गिफ्ट्स घेतो ना तेव्हा दुसऱ्यांना तर आनंद होतोच, पण आपल्यालासुद्धा खूप आनंद होतो. आपण जी मेहनत करतो आहे ना त्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि यापुढेही मी आता असं करत राहील. माझी मेहनत मी वाढवेल, माझे कष्ट मी करेल. आणि तुम्हालाही व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगत जा. बघितला रियांशच्या चेहऱ्यावरचा आनंद, तोही किती खुश होता. आता झालं असं की शॉपिंगला जास्त वेळ लागणार नाही म्हणून आम्ही गेलो होतो, पण एकदा का गेलो की वेळ हा लागतोच. तर खूप वेळ लागला आणि मी घरी नव्हते ना तर मी जेवून गेले नव्हते. म्हणजे मी म्हटलं की लवकर येणं होईल आणि रियांशच्या वॉचचं एवढं काही फिक्स नव्हतं, तर मी घरी नव्हते म्हणून रियांशही जेवला नाही. आणि असाच आहे आमचा पठ्ठ्या. म्हणजे खरंच त्याला एकट्याला सोडायचं की नाही, कारण असाच करतो तो. म्हणजे कधीतरी आपल्या स्वतःच्या मनाने घेतो, नाहीतर मग असा उपाशी राहतो. तर तो उपाशी होता म्हणून आल्यानंतर लगेचच फ्रेश झाले आणि लगेचच ताट वाढून घेतलं, कारण मलासुद्धा खूप भूक लागलेली होती. सगळी कामं करून झालीत, पण जे खरंच महत्त्वाचं काम होतं ना ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी तसंच ठेवलं. तर मला ना टीथ क्लिनिंग करायची होतं, त्याला स्केलिंग असं म्हणतात. तर डॉक्टर शोधत होते, पण नंतर मग ज्या डॉक्टरकडे हे सगळेजण जातात, खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे आणि फीजही तुम्ही ऐकाल ना तर खूप कमी आहे. तर या डॉक्टरकडेच फायनली मी आले. तर डॉक्टर अब्रार म्हणून आहे, त्यांचा दातांचा मोठा असा दवाखाना आहे. तर तिथे मला ना स्केलिंग करायचं होतं, टीथ पूर्ण क्लीन करून घ्यायचे होते. आणि असं वर्षातून एकदा टीथ क्लिनिंग व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे कसे 1500 रुपये चार्जेस आहेत, पण मला इथे खूप कमी लागले त्या म्हणानी. आणि आता मी विचार केला आहे की जेव्हा येईल ना तेव्हा प्रत्येक वर्षी असं टीथ क्लिनिंग करून घेईल. आणि मी तर केलंच, पण बाकीच्यांनाही सजेस्ट करून गेले की एवढे कमी पैसे लागत आहेत तर प्रत्येक वर्षी आपली ना अशी क्लिनिंग झाली पाहिजे दातांची. खूप छान मस्त होतात. जे काही आपण चहा पिल्यामुळे किंवा कॉफी पिल्यामुळे, गोड खाल्ल्यामुळे थोडंसं जरी येलोइश किंवा असा काळवणपणा आला असेल ना तो पूर्णपणे निघून जातो. आणि मस्त केली ट्रीटमेंट नाही म्हणता येणार याला, अगदी 15 ते 20 मिनटं लागतात, पण खूप छान वाटलं मला झाल्यानंतर. आता उद्या ना आम्हाला जायचं आहे निकिताकडे, विवांचा बड्डे आहे. तर म्हटलं जरा अप्पर लिप आणि आयब्रोज करून घेते. मी ते रेझर आणलंच होतं, कारण थ्रेड वगैरे मी काहीच घेऊन आली नाही. तर पटकन ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि आता पटकन आयब्रोज करून घेतले. फेशियल रेझर आणि आयब्रो रेझर मी दोन्हीही आणलं होतं. फेशियल रेझर मी फोरहेडसाठी यूज करते आणि आयब्रो करण्यासाठी जे मी वापरते ना ते मला खरंच खूप आवडलं आहे. म्हणजे अगदी कमी वेळात आणि न भिता, म्हणजे आपण कसं ते रेझर वापरायला भितो तर याने न भिता अगदी व्यवस्थित होतात आयब्रोज. संध्याकाळच्या वेळी स्नेहल येताना ना मस्त असा स्नॅक्स घेऊन आली. याला इडली वडा असं म्हणतात, मी तरी पहिल्यांदाच खाल्ला. कॉर्नर वडावाला असं काहीतरी नाव आहे याचं आणि खूप फेमस आहे म्हणे. आणि खरंच छान होता. म्हणजे बटाटाची स्टफिंग, त्यानंतर इडली आणि त्यानंतर मग असं बटाटा वडा कसा असतो तशा टाईप होता. तर छान होता आणि भजीसुद्धा खूप मस्त होती. आता जायचं आहे म्हटल्यानंतर मलासुद्धा थोडीशी पॅकिंग करायचीच होती. आणि निकिता गेली ना खरंच घर खूप सुनं सुनं झालं. त्या मुलांचा आरडाओरडा आणि त्यांच्यात कधी वेळ निघून जायचा हे काही कळायचंच नाही. माझं कामही व्हायचं नाही. पण आता मला इतका वेळ मिळाला आणि इतकं शांत आहे घर, तरीसुद्धा मी काहीच केलं नाही, कारण मनच लागत नव्हतं. ते कसं, आणि मी गेल्यानंतर तर माहिती आहे खूप घर ना एकदम खाली खाली होऊन जातं. आणि 1-2 दिवस ह्यांनाही करमत नाही, कारण घरातला आवाज, घरातली
जी किलबिल असते ती पूर्ण निघूनच जाते. आपापले कामांना लागतात सगळे आणि मग आई बाबा असतात त्यांचं ते कामाला लागतात. तर आता मी सुद्धा जी काही शॉपिंग केलेली आहे किंवा जे काही माझे कपडे आहे ते थोडेफार व्यवस्थित लावून घेते. म्हणजे तिकडनं आल्यानंतर मलासुद्धा एकच दिवस आहे आणि खरं सांगू आता मलासुद्धा ना घरची ओढ लागली आहे. असं वाटतं की आता पटकन घरी जावं, कारण घरी गेल्यानंतर ना माझं एक रुटीन सेट व्हायलासुद्धा 3-4 दिवस लागतील. गेल्यानंतर मला थोडीशी क्लिनिंग करावी लागेल. जो आळस आहे, जो मी आत्ता इथे आराम केला ना, तो आळस आणखी घरी गेल्यानंतर 2 दिवस तरी काही निघणार नाही मला माहिती आहे. तर माझी थोडीफार मी बॅग पॅकिंग करून घेतली आणि रात्री सगळं आवरल्यानंतर ना आम्ही काय शॉपिंग केली आता हे तुम्हाला दाखवते. तर स्नेहलनी हे 2 टॉप घेतलेत. हे टॉप मी तिला घेऊन दिले मॅक्समधून आणि त्या ज्या कुर्त्या आहेत त्या तिने घेतल्या. कुर्त्या तिला घ्यायच्याच होत्या, कारण आता असं बाहेर जावं लागतं तर थोडेफार फॉर्मल कपडेही पाहिजे असतात. तर मस्त अशा कुर्तीज मिळाल्या ज्या व्यवस्थित आहेत आणि कापडही मस्त आहे, खूप कम्फर्टेबल आहेत. आता आपल्या घरी कोणी आलं की आपण काही ना काही गिफ्ट सगळ्यांसाठी घेतो, थोडीफार कपडे शॉपिंग असं काही ना काही देतो. पण यावेळी पहिल्यांदाच मी सगळ्यांसाठी काही ना काही घेतलेलं आहे आणि सगळे खुश होते, पण मीही खूप खुश होते. वस्तू काही खूप महागड्या नव्हत्या, अगदी साध्या आहेत. तुम्ही बघितलीच आहे सगळ्यांसाठी शॉपिंग केलेली, पण तरीसुद्धा ती मी करून दिलेली आहे, माझ्या कमाईतून करून दिलेली आहे ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि सगळ्यांना जी दिलं आहे ते सगळ्यांना खूप आवडलं. आईला जशी साडी पाहिजे होती अगदी साधी तशी साडी तिला मिळाली. स्नेहललासुद्धा शॉपिंग करायची होती, तिलाही कपडे खूप आवडले. बाबांना खरंच ज्याची गरज होती ते मिळालं. निकितासाठी ड्रेस, विवान, रावीसाठी सगळं झालं. इव्हन रियांश आणि अश्विनसाठी सुद्धा सगळं घेऊन झालं. आणि माझ्यासाठी काय, मी तर करतच असते छोटी मोठी शॉपिंग आणि मी ती करेलही माझ्यासाठी. सगळ्यांचा विचार करते ना तर सगळ्यात आधी मी माझा स्वतःचा सुद्धा विचार करते. आणि तुम्हालाही मी हेच सांगेल की सगळ्यात आधी आपण आणि नंतर मग आपण काय करू शकतो ना इतरांसाठी ते सगळं केलं पाहिजे. तर असा गेला आजचा दिवस आणि मी सुद्धा खुश होते आणि सगळे खुश होते. आता उद्या जायचं आहे विवानकडे. तर असा गेला आजचा दिवस आणि असा होता आजचा व्हिडिओ. चला मग आपण उद्या भेटूया. बाय.